नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण या दुसऱ्या सेशनमध्ये पुन्हा एकत्र आलेलो आहोत आणि यामध्ये देखील आज आपण पाहणार आहोत की मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण कसे अटेम्प्ट करणार आहोत. सो आपण कंटिन्यू करूयात. सो या प्रश्नामध्ये कर्जफेडीच्या हमीसाठी अगर वचनपूर्तीच्या हमीसाठी व्यक्ती आपल्या मालकीची वस्तू दुसऱ्याकडे तारण म्हणून ठेवते, अशा व्यक्तीस तारणदाता, पावनर आणि जी व्यक्ती अशी वस्तू तारण म्हणून स्वीकारते तिला डॅश डॅश म्हटलं म्हणतात. सो यामध्ये आपणास पर्याय दिलेले आहेत. तारणदाता म्हणजे पावनर, तारण स्वीकृता म्हणजे पावनी, निक्षेपदाता म्हणजे बेल्डर आणि निक्षेपगृहीता म्हणजे बेल्ली. आणि म्हणून या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे की कर्जफेडीच्या हमीसाठी अगर वचनपूर्तीच्या हमीसाठी व्यक्ती आपल्या मालकीची वस्तू दुसऱ्याकडे तारण म्हणून ठेवते, अशा व्यक्तीस तारणदाता किंवा पावनर आणि जी व्यक्ती अशी वस्तू तारण म्हणून स्वीकारते तिला तारण स्वीकृता किंवा पावनी असे म्हणतात. सो या ठिकाणी तारण स्वीकृता हे योग्य उत्तर आहे आणि ते आपण निवडणं गरजेचं आहे. यानंतर आपण पाहूयात, भारतीय करार कायद्यातील कलम 182 नुसार एका व्यक्तीसाठी कोणतेही कृत्य करण्यासाठी अगर त्या व्यक्तीच्या वतीने तिराईत व्यक्तीशी होणाऱ्या व्यवहारामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक झाली आहे अशा व्यक्तीस टिंबटिंब म्हणतात. सो याला काय म्हटलं जातं तर प्रतिनिधी असं म्हटलं जातं. कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी यामध्ये आपल्याला व्यक्ती पाहायला मिळतात, त्या म्हणजे प्रतिनिधी किंवा एजंट. त्याच्यानंतर प्रमुख म्हणजे प्रिन्सिपल आणि थर्ड पार्टी म्हणजे तिराईत व्यक्ती. सो यामध्ये आपल्याला योग्य उत्तर निवडणं गरजेचं आहे. आणि कलम 182 नुसार एका व्यक्तीसाठी कोणतीही कृत्य करण्यासाठी अगर त्या व्यक्तीच्या वतीने तिराईत व्यक्तीशी होणाऱ्या व्यवहारामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक झाली आहे अशा व्यक्तीस प्रतिनिधी म्हणतात. म्हणून योग्य उत्तर हे प्रतिनिधी आहे किंवा एजंट आहे. पुढचा प्रश्न, प्रतिनिधित्वाच्या करारामध्ये प्रतिनिधीला किंवा एजंटला काही नुकसान झाले तर किंवा प्रमुखाच्या प्रिन्सिपल निष्काळजीपणामुळे काही हानी पोहोचली तर अशा वेळी नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे डॅश डॅश किंवा टिंबटिंब. हा काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. सो हा प्रतिनिधीचा हक्क आहे. हा कोणाचा हक्क आहे? सो हा प्रतिनिधीचा हक्क आहे आणि ते योग्य उत्तर आहे. विद्यार्थ्यांना आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला प्रतिनिधीला दिलेला अधिकार प्रमुख काढून घेतो तेव्हा त्याला टिंबटिंब असे म्हणतात. सो याला काय म्हटलं जातं? प्रतिनिधित्व म्हटलं जातं का, रद्द होणे म्हटलं जातं का करार म्हणतात, किंवा प्रतिनिधित्व रद्द होणे किंवा संपुष्टात येणे असं याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं हे आपण समजून घेणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. सो या ठिकाणी योग्य उत्तर हे प्रतिनिधित्व रद्द होणे किंवा संपुष्टात येणे असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. अ ने ब कडून 5,000 रुपयांचे कर्ज काढले किंवा 10,000 रुपयांचे कर्ज काढले आणि कर्जफेडीसाठी हमी म्हणून त्याने आपल्या मालकीचा कर्जफेडीसाठी हमी म्हणून त्याने आपल्या मालकीचा हार किंवा गोल्ड दिलेले आहे तारण म्हणून. मग इथे अ आणि ब यांच्यातील करारास काय म्हटलं जातं? तर याला वस्तू तारणाचा करार असं म्हटलं जातं किंवा प्लेज असं म्हटलं जातं. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, जामीनदारीचा संबंध ज्या वेळेस जामीनकीच्या अनेक व्यवहारांशी येतो तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हणतात. सो याला काय म्हटलं जातं तर योग्य उत्तर सतत चालू राहणारी जामीनकी किंवा कंटिन्युइंग गॅरंटी असं देखील म्हटलं जातं. सो याला जामीनदारीचा संबंध ज्या वेळेस जामीनकीच्या अनेक व्यवहारांशी येतो तेव्हा त्यास सतत चालू राहणारी जामीनकी असं म्हणतात. त्यानंतर आपण पाहूयात, मालाच्या विक्रीचा कायदा टिंबटिंबमध्ये भारतामध्ये लागू केला गेला. कधी लागू केला गेला? तर यामधलं योग्य कायद्याचं जे काही वर्ष आहे ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. सो या ठिकाणी 1 जुलै 1930 साली भारतामध्ये हा लागू केला गेलेला आहे. म्हणजे 1930 साली जो मालाच्या विक्रीचा कायदा 1930 आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर बाकीचे वर्ष बघितलं तर ते वेगवेगळे आपणास दिसतील. म्हणून आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मालाच्या विक्रीचा कायदा 1930 आणि म्हणून या ठिकाणी 1930 1 जुलै 1930 हे उत्तर बरोबर आहे. ज्या कराराद्वारे विक्रेता वस्तूची किंमत घेऊन
तिच्या मोबदल्यात मालाची मालकी खरेदीदाराकडे हस्तांतरित करतो किंवा ते करण्याची कबुली देतो त्या कराराला टिंबटिंब म्हणतात. सो काय म्हणतात याला? तर मालाच्या विक्रीचा करार असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. एखाद्या करारानुसार जेव्हा वस्तूची मालकी विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित झालेली असते तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हणतात. तर याला काय म्हटलं जातं? मालाची विक्री किंवा सेल असं म्हटलं जातं. हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पाहूयात. मालाच्या विक्रीच्या करारानुसार जेव्हा मालाची मालकी खरेदीदारामुळे भविष्यकाळी हस्तांतरित व्हावयाची असते किंवा काही अटींची पूर्तता केल्यावरच हस्तांतरित व्हावयाची असते तेव्हा त्यास टिंबटिंब असे म्हणतात. सो याला काय म्हटलं जातं? तर मालाच्या विक्रीचा ठराव असं म्हटलं जातं विद्यार्थ्याने. हे योग्य उत्तर असणार आहे आणि आपण देखील याचा योग्य पद्धतीने उत्तर निवडून त्याचा पर्याय आपण देणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. त्यानंतर पाहूयात. मालाच्या विक्रीच्या करारातील जी अट करारातील मुख्य उद्दिष्ट पूर्ण होण्यास आवश्यक असते आणि ती अट एका व्यक्तीने पूर्ण न केल्यास दुसऱ्या व्यक्तीला करार रद्द करण्याचा हक्क प्राप्त होतो त्या अटीस काय म्हटलं जातं? तर प्रमुख अट म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूयात. खरेदीदाराने माल खरेदी करताना या बाबतीत जागरूक म्हणजे सावधान असले पाहिजे. या तत्वाला खरेदीदार सावधान किंवा बायर बी अवेअर असे म्हणतात. सो याला काय म्हटलं जातं? खरेदीदार सावधान किंवा कॅव्हिएटेम्प्टर, खरेदीदार बेसावधान, खरेदीदार, विक्रीदार किंवा विक्रेता. सो याला काय म्हटलं जातं? खरेदीदार सावधान किंवा कॅव्हिएटेम्प्टर असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. टिंबटिंब 3 प्रकारांनी करता येते. प्रत्यक्ष पाठवणे, सूचक पाठवणे आणि रचनात्मक पाठवणे. सो हे माल पाठवण्याचे प्रकार आहेत आणि म्हणून याला मालाची पाठवणी काय आहे उत्तर? मालाची पाठवणी 3 प्रकारांनी करता येते. पुढचा प्रश्न पाहूयात. मालाची मालकी जेव्हा खरेदीदाराकडे गेली असेल त्यावेळी टिंबटिंबला खरेदीदाराच्या बाबतीत 3 हक्क प्राप्त होतात. ताबे हक्क, फेरविक्रीचा हक्क आणि प्रवासात माल थांबविण्याचा हक्क. सो आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे की हे खरेदीदाराचा हक्क आहे का विक्रेताराचा हक्क आहे किंवा अदत्त विक्रेता म्हणून पण आहे की ज्याचे अजून पैसे दिलेले नाही आहेत किंवा अर्धवट व्यवहार राहिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मालाची मालकी जेव्हा खरेदीदाराकडे गेली असेल त्यावेळी अदत्त विक्रेत्याला खरेदीदाराच्या बाबतीत 3 हक्क प्राप्त होतात. सो इथं योग्य उत्तर काय आहे? अदत्त विक्रेता. म्हणजे याला इंग्लिशमध्ये अनपेड सेलर देखील म्हटलं जातं. पुढचा आपण प्रश्न पाहूयात. माल प्रवासात असताना थांबविण्याचा हक्क हा टिंबटिंब आहे. कोणाचा आहे? सो विक्रेत्याचा आहे का? खरेदीदाराचा आहे का? मालकाचा आहे का? का अदत्त विक्रेत्याचा आहे? सो हा हक्क अदत्त विक्रेत्याचा किंवा अनपेड सेलरचा आहे. म्हणून माल प्रवासात असताना तो थांबवण्याचा हक्क हा अदत्त विक्रेत्याचा आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. मालाची खरेदी करणारी किंवा मालाची खरेदी करण्याचा ठराव करणारी व्यक्ती म्हणजे टिंबटिंब म्हणजे काय असते? तर खरेदीदार असतो आणि हे लक्षात घेणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना आपण. सो विक्रेता आणि खरेदीदार यांचं ड्युटीज आपण समजून घेणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. म्हणून मालाची खरेदी करणारी किंवा मालाची खरेदी करण्याचा ठराव करणारी व्यक्ती म्हणजे कोण असतं? तर खरेदीदार असतो. पुढचा प्रश्न पाहूयात. मालाची विक्री करणारी किंवा मालाची विक्री करण्याचा ठराव करणारी व्यक्ती म्हणजे कोण असतं? तर विक्रेता असतो. त्यानंतर पाहूयात आपण. टिंबटिंब म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे मालाचा ताबा आपखुशीने जाणे. याला काय म्हटलं जातं? तर माल पाठविणे किंवा डिलिव्हरी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. करारानुसार माल मिळणे हा टिंबटिंबाचा अधिकार आहे. कोणाचा आहे? खरेदीदाराचा हक्क आहे किंवा अधिकार आहे. टिंबटिंबचे वैशिष्ट्य म्हणजे संस्था स्वरूप, चिरंतन अस्तित्व आणि मर्यादित दायित्व हे आहे. म्हणून या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे की कशाचं आहे? बँकेचं आहे का भागीदारीचं आहे किंवा कंपनी किंवा मर्यादित दायित्व भागीदारी. सो या ठिकाणी मर्यादित दायित्व भागीदारीचे वैशिष्ट्य म्हणजे संस्था स्वरूप, चिरंतन अस्तित्व आणि मर्यादित दायित्व हे आहेत. आणि म्हणून मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप यांचं वैशिष्ट्य हे आहे. पुढचं बघूयात आपण. मर्यादित दायित्व भागीदारी
कायद्याअंतर्गत स्थापना आणि नोंदणीकृत झालेली भागीदारी संस्था म्हणजे टिंबटिंब होय. सो काय आहे तर मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. त्यानंतर आपण पाहूयात टिंबटिंब म्हणजे अशी व्यक्ती जी मर्यादित भागीदारी कराराद्वारे मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेत भागीदार बनते. मग कोण असतं तर भागीदार म्हणजे अशी व्यक्ती जी मर्यादित भागीदारी कराराद्वारे मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेत भागीदार बनते. आणि म्हणून आपण भागीदार हा योग्य पर्याय या ठिकाणी निवडलेला आहे. सो मी आपणास विनंती करेल विद्यार्थ्यांनो की आपण अशा प्रकारे अगदी जे काही तुमच्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या समजून घेणं गरजेचं आहे. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रकारचे प्रश्न हे विचारले जाणार आहेत. म्हणून आपणास मी नम्र विनंती करते की कृपया आपण आपल्याला जे मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही डिटेलमध्ये वाचा आणि त्यामध्ये तुम्ही योग्य कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न हा आपण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपणास हे सांगू इच्छिते की आपण डेफिनेशन किंवा व्याख्या वाचा, अर्थ समजून घ्या, ती कन्सेप्ट समजून घ्या, त्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे पार्टीज कोण आहे, त्यांचे रोल कुठले आहेत, काय प्रकारचे त्यांचे अधिकार आहे, ड्युटी आहे ते देखील तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. सो या ठिकाणी आपण थांबूयात आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू वन्स अगेन.